काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली. युती आणि आघाडीने देखील आपल्या जागांची चाचपणी सुरू केली. अशातच पुण्यामधील भाजपचा बालेकिल्ला ओळखल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून तयारी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाचे कोथरूडचे स्थानिक नेते पृथ्वीराज सुतार यांनी या मतदारसंघात आपली दावेदारी सांगितली असून त्यांनी याबद्दल उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. एकेकाळी शिवसेनेचा असलेला परंतु आता भाजपच्या ताब्यामध्ये गेलेला आणि त्यातच 2 मंत्री असलेला कोथरूड मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण करणार का, याकडे जाता सर्वांचं लक्ष लागून राहिले. त्यामुळे निवडणुकीसाठी कशी तयारी सुरू झाली आहे याबाबत सुतार यांनी आज माध्यमांसोबत चर्चा केली आणि माहिती देखील दिली आहे. पाहूया. सप्रेम जय महाराष्ट्र. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडून साधारण 2 महिने झालेत आणि महाराष्ट्राचा कल रिझल्ट आपण सर्वांनी बघितला आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश या ठिकाणी मिळायला आपण सर्वांनी पाहिले. आणि 2 महिन्याच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणुका आलेत. त्याच्यामध्ये सुद्धा जर आत्तापर्यंतचं वातावरण बघितलं, आत्तापर्यंतचे सर्वे बघितले तर आगामी विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला निश्चितच मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे असं या आत्ताचं वातावरण आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी आज प्रयत्नशील आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मला मिळणार आहे याची मला खात्री आहे. कोथरूडकरांचा आमचा जे भावनिक पारिवारिक नातं आहे ते गेल्या 40-50 वर्षापासूनचं आहे. माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात कोथरूडपासून नगरसेवक म्हणून झाली. ते नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, आमदार झाले, मंत्री झाले, पालकमंत्री झाले, अशा अनेक पदं त्यांनी या कोथरूडकरांच्या आशीर्वादामुळे आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. मी सुद्धा गेल्या 2007 पासून म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी सुद्धा या कोथरूड परिसरामध्ये नगरसेवक म्हणून मी कार्यरत आहे. आमचा सर्व सुतार परिवार या कोथरूडशी जोडला गेला आहे आणि आजपर्यंत ह्या परिसरातील लोकांची सेवा करण्याचं, त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि राजकारण न करता समाजकारण जो आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जो आम्हाला एक वसा दिला आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, पण आम्ही ते 20% सुद्धा राजकारण आमच्या कोथरूडमध्ये कधी केलं नाही. आम्ही 100% समाजकारण आणि कामाच्या प्रतिनिष्ठा, लोकांची सेवा करण्याचं एक व्रत आम्ही या सुतारपणाने स्वीकारले आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेले 40 वर्षे हे काम करत आहोत. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मी प्रयत्नशील आहे. मी आमचे प्रमुख नेते, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदित्यसाहेब ठाकरे असतील, संजय राऊत साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आयर असतील, शिरोडकर साहेब असतील, अशा सर्व प्रमुख नेत्यांना मी जाऊन माझी इच्छुक असल्याची त्यांच्या कानावर घातलेलं आहे. आणि मी या वेळेला पक्षातर्फे मी प्रमुख दावेदार या ठिकाणी कोथरूड मतदारसंघामध्ये मी शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहे. तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार असतील यांची देखील भेट घेतलेली आहे. त्याच्यासमोर काय कोथरूडच्या परिस्थितीबाबत मागणी केलेली आहे आणि इच्छुक असल्याचं काय दावा केला? कोथरूडची परिस्थिती जर बघितलं तुम्ही, जर साधारण जर एक 95 पासून जर बघितलं तर आमचे वडील त्या भागामध्ये त्यावेळेला ह्या भागामध्ये आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होते. त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे वडील 2दा आमदार झाले शिवसेना पक्षातर्फे. आमचे विनायक निमंजे शिवसेनेचे आमदार म्हणून ह्या भागामध्ये 2दा त्यांनी आमदार म्हणून हे केले. चंद्रकांत मोकाडे एकदा या भागामध्ये. हे शिवसेनेचं ह्या ठिकाणी एक बालेकिल्ला म्हणून या कोथरूडची ओळख होती. आणि काही कालांतर काही बदल होत गेले, निसर्गाचा एक नियम बदलाचा. पण आता जर बघितलं की आता परत वारं या शिवसेनेच्या कडे वाहतंय असं या ठिकाणी आत्ताच्या जो वातावरण बघितलं तर जाणवेल. कारण का आता मी लोकांमध्ये जातोय तो लोकांचा एक मोठा प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतोय. आणि लोकांची भावना आहे, म्हणजे मी
ह्या ठिकाणी स्वतःची आहेच, पण लोकांची सुद्धा एक मोठी भावना या ठिकाणी की तुम्ही उभं राहायलाच पाहिजे, ही जनभावना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आणि जनतेचा रेटच मला आता हे करतो की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आज ह्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं राहणंच आवश्यक आहे. मी आमचे जसं आदरणीय आपल्या देशाचे महत्त्वाचे मोठे नेते आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांनाही भेटून त्यांचे आशीर्वाद घेतलेत, आमच्या पक्षप्रमुखांचेही घेतलेत. त्यांना मी माझ्या जी काही हे आहेत म्हणजे माझ्या ह्या विधानसभेच्या संदर्भातली माझी काय भावना आहे ते त्यांच्याही बोलल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी सांगितलेले आहे की तुम्ही तुमच्या काम करा, पक्ष जे आहे तो योग्य तो निर्णय घेईल आणि पक्ष जे आहे त्या आणि पक्ष मला खात्री आहे की पक्ष योग्य तो निर्णय घेईल आणि वेळेला मला जे काय असेल सांगायचं त्या पद्धतीने पक्ष मला सूचना करेल, आदेश करेल, त्याचं मी पालन करेल. स्वपक्षातले काही इच्छुक आहेत उमेदवार बाकीचे कोणी त्यांना तुम्हाला हे करावं लागेल किंवा नाही, विषय असा आहे कुठलाही पक्ष घ्या, प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक हे असतातच आणि आमच्या शिवसेनेची एक शिस्त आहे पहिल्यापासून किंवा प्रत्येक पक्षामध्ये 2, 4, 7 किती अनेक इच्छुक असतात आणि इच्छुक हे कसे असतात की प्रत्येकजण आपली इच्छा व्यक्त करत असतो आणि पक्षापुढे नेत्यांपुढे मांडत असतो, जनतेपुढे मांडत असतो आणि ते मांडत असताना शेवटी पक्ष जो निर्णय घेईल त्याचं आम्ही आजपर्यंत पालन करत आलो. इच्छुक आहे आमचे सहकारी असतील, वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, ते सुद्धा इच्छुक असतील, पण आम्ही कसं आहे की पक्षापुढे जाणार, आमची मागणी करणार आणि पक्ष जो निर्णय देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार. त्यामुळे इच्छुक असणं कोणीही त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. इच्छा तो व्यक्त केल्याशिवाय कळलं पण पाहिजे ना की मी इच्छुक आहे. आता वरिष्ठांना पक्षांना कसं करणार की बघ आम्ही जर मागणीच केली नाही इच्छुक आहे किंवा नाही, तर पक्षाला ती गोष्ट कळली पण पाहिजे. नाही, महाविकास आघाडीमधून विधानसभा तुम्ही लढवणार आहात. सुरुवातीला विषय येतो की शिवसेनेला ही कोथरूडची जागा देण्यात यावी, यासाठी काही पक्षप्रमुखांकडे तुम्ही मागणी केली आहे का किंवा महाविकास आघाडीच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात यावा असं काही पक्षश्रेष्ठींना सांगितले? आम्ही सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत महाविकास आघाडी ते सर्वांना भेटलेलो आहे. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. आजपर्यंत 30 वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने कोणी लढवल्यात, त्यात कुणाकुणा कशा पद्धतीचे यश मिळाले, मतदान झाले, सर्व त्याचा लेखाजोखा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते सर्व वरिष्ठ निर्णय घेतील महाविकास आघाडीचे. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत ते झाले शिवसेनेच आत्तापर्यंत जे बघितलं, आजचा लेखाजोखा बघितला आजपर्यंतचा, तर शिवसेना त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे. तर मला अशी खात्री की आमच्या शिवसेना पक्षालाच ती जागा मिळू शकते, मला खात्री आहे आणि अपेक्षा पण आहे. शेवटी निर्णय वरिष्ठ घेतील. जे विरोधक आहे, एक मंत्री केंद्रात, दुसरे राज्यात मंत्री आहे, काय वाटतं तुम्ही आव्हान करणार? मी काय सांगितलं की आव्हान कुठलंही सोपं नसतं, पण आव्हानाला तुम्ही कसे सामोरे जाताय त्याच्या पद्धतीने ते आव्हान तुम्ही सोपं करू शकता. आणि मला खात्री आहे की जनता माझ्याबरोबर आहे, आमचे कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत लोक आहेत आणि आम्ही गेली 40 वर्षाचंच आम्ही शिवसेना माध्यमातून आम्ही कोथरूडकरांची जी सेवा करतोय, कोथरूडकरांचे जे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे कोथरूडकर निश्चितच आमच्या मागे ठामपणे उभे राहतील याची मला खात्री आहे.